माझं नाव सायली पाटील. वय तेव्हा 20 वर्षाचं होतं, पण मन अजूनही थोडं बालिशच. मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील रुई गाव या छोट्याशा गावात वाढले. गावच्या वाऱ्यात मातीचा गंध असतो आणि सकाळी ऊन शेतावर पडतं तेव्हा सगळं सोन्यासारखं चमकतं. माझा रंग सावळा, पण आई म्हणायची, या सावळेपणातच तुझी ओढ आहे. माझी लांब वेणी चालताना पाठीवर हलते तेव्हा मैत्रिणी चिडवायच्या, अगं नदी वाहते का? जिमबिम काही नाही, पण घरकाम शेतकाम करत अंगावर आलेली सशक्त ठेवण वेगळीच. ना खूप बारीक ना जाड, साधी नीटनेटकी. लोक कधी कधी बघत राहायचे, पण मी लाजून नजर खाली घालायची. ही गोष्ट माझ्या मनात अनेक वर्ष दडून होती. त्या गोष्टीत दुसरं एक नाव आहे, आदित्य कदम. तो आमच्या घरापासून 2 घरं सोडून राहत होता. त्याचे वडील नव्हते. तो आणि त्याची आई दोघंच. त्या दिवशी सकाळी मी विहिरीवर अंघोळ करून आले. थंड पाण्याचे थेंब अंगावर पडले की अंग शहारून जायचं. कपडे बदलत होते तेवढ्यात आईनं आवाज दिला, सायली, जरा आदित्यच्या घरी जाऊन सांग, त्यांच्या विहिरीचा मोटार पंप बंद पडलाय. तुझे बाबा संध्याकाळी बघतील. बाबा शेतात गेले होते, पण आई म्हणाली, तू फक्त निरोप दे. मी हो म्हणाले. जुनाट पण आवडीची. लाल साडी नेसली, केस मोकळेच ठेवले. आदित्यच्या घराचा दरवाजा अर्धा उघडा होता. आतून आवाज आला, कोण? मी म्हणाले, सायली आहे. तो बाहेर आला. अंगार बनियन, कमरेला लुंगी, पंपाशी झटत असल्याने घामाने ओली झालेली. मला पाहून तो क्षणभर थांबला. मलाही संकोच वाटला. इतक्या जवळून त्याची ताकदवान ठेवण पहिल्यांदाच दिसत होती. त्याने लगेच टॉवेल खांद्यावर टाकला आणि म्हणाला, आत ये, आई बाजारात गेलीये. घरात आम्ही दोघंच होतो म्हणून माझं हृदय थोडं वेगानं धडधडू लागलं. मी बाबांचा निरोप दिला. तो हसत म्हणाला, तोपर्यंत चहा घेऊन जा. तो चहा करत होता. त्याचे खरखरीत हात कपात साखर ढवळताना मात्र किती हळूवार वाटत होते. चहा पिताना त्याने विचारलं, सायली, तू BA मराठी करत आहेस ना? पुढे MA करायचं ठरवलं आहेस का? मी हसून म्हणाले, घरी म्हणतात पदवी झाली की लग्न. तो क्षणभर शांत झाला. मग म्हणाला, तू अभ्यासात हुशार आहेस. स्वप्न अर्धवट ठेवू नकोस. त्या शब्दात काळजी होती. मग तो म्हणाला, चल पंप दाखवतो. घराच्या मागे विहीर होती. तो खाली वाकून वायर तपासत होता. मी जवळ उभी. आमचे हात चुकून स्पर्शले. क्षणभर दोघेही गप्प. त्याने स्क्रू घट्ट केला आणि अचानक पंप सुरू झाला. पाण्याचा जोरदार आवाज आला. आनंदात त्याने मला मिठी मारली, पण लगेच दूर होत म्हणाला, अरे सॉरी. आनंदात झालं. मी हसले. काही नाही. पण मनात हलकीशी लहर उठली होती. त्या दिवसानंतर आमचं बोलणं वाढलं. कधी मी त्यांच्या घरी गेले की त्याची आई मला पोहे करून द्यायची. एका मेहंदीच्या कार्यक्रमाला मी हिरवी साडी नेसून गेले. हातावर नकळत स अक्षर उमटलं. बायका चिडवत हसल्या. आदित्यने दुरूनच हसत नजर भिडवली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी सामान आवरताना आम्ही वरच्या खोलीत जुन्या फोटो पाहत बसलो. एका फोटोमध्ये शाळेच्या स्नेहसंमेलनात आम्ही दोघं उभे होतो. तो म्हणाला, तू तेव्हाही अशीच धाडसी दिसायचीस. मग थोडा थांबून माझा हात धरत म्हणाला, सायली, मला तू आवडतेस. माझं हृदय जोरात धडधडलं. शब्द सापडेना. तो जवळ आला. माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, काहीतरी बोल. मी हळूच पुटपुटले, मलाही. पुढे वाक्य पूर्ण करायच्या आत खाली त्याच्या आईचा आवाज आला. क्षण तुटला. आम्ही दूर झालो. त्यानंतर आमच्यात संकोच आणि गहिरेपणा दोन्ही वाढले. आम्ही कधी नदीकाठी बसून भविष्यासंबंधी बोलायचो, कधी शेताच्या बांधावर. तो म्हणायचा, मी ITI मेकॅनिकल पूर्ण केलंय, गावात गॅरेज मोठं करणार आहे. तू MA करून BEd कर, शाळेत शिक्षिका हो. मला त्याच्या स्वप्नात माझी जागा दिसू लागली. पण गाव लहान, चर्चा व्हायला वेळ लागत नाही. बाबांना कळलं की आम्ही बोलतो. ते रागावले, हे असं चालत नाही. मी रडले. आदित्यने धीर दिला,
मी येतो बाबांशी बोलायला. त्याने स्वतःच्या कामाची प्रगती दाखवली. गॅरेजमध्ये 2 मदतनीस ठेवले होते. त्याची आईही बाबांशी बोलली. हळूहळू बाबांचा राग निवळला. माझं BA पूर्ण झालं. मी MAला प्रवेश घेतला. त्या काळात आमचं नातं शब्दांवर उभं होतं. हात हातात घेणं, खांद्यावर डोकं ठेवणं, पण मर्यादा पाळत. एक संध्याकाळ आम्ही नदीकाठी बसलो होतो. सूर्य मावळत होता. तो म्हणाला, सायली, मी तुझ्याशी लग्न करायचं ठरवलंय, पण तुझ्या शिक्षणाला मी अडथळा होणार नाही. त्या वाक्यानं माझ्या मनातली भीती विरघळली. काही महिन्यांनी आमचं लग्न ठरलं. साध्या सोहळ्यात नातेवाईकांच्या उपस्थितीत आम्ही विवाहबद्ध झालो. पहिल्या रात्री घर शांत झालं तेव्हा माझं मन धडधडत होतं. तो जवळ आला. माझा हात हातात घेत म्हणाला, आपलं आयुष्य घाईनं नाही, समजून घ्यायचं. त्याने कपाळावर हलकं चुंबन दिलं. त्या स्पर्शात उत्कटतेपेक्षा विश्वास जास्त होता. आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो. स्वप्नांच्या, जबाबदाऱ्यांच्या, भविष्याच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नव्या घरातल्या कामाला लागले आणि तो गॅरेजकडे. दिवस गेले. मी MA पूर्ण करून B.Ed केलं आणि तालुक्यातल्या हायस्कूलमध्ये नोकरी लागली. आदित्यचं गॅरेज वाढत गेलं. त्याने आधुनिक साधनं आणली. आमचं घर हळूहळू उभं राहिलं. फक्त विटामातीचं नाही, तर परस्पर आदराचं. आज आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली. 2 मुलं आहेत. मुलगी अभियांत्रिकी शिकते, मुलगा 12वीला आहे. संध्याकाळी आम्ही अजूनही विहिरीजवळ बसतो. कधी त्या पहिल्या मिठीची आठवण येते, पण त्याहून मोठी आठवण म्हणजे त्या मिठीनंतर त्याने घेतलेलं भान. आमचं नातं देहापेक्षा मनावर उभं राहिलं. गावात लोक म्हणतात, सायली आदित्यची जोडी साधी पण घट्ट. मला वाटतं, प्रेमात थरार असतो, आकर्षण असतं, पण शेवटी टिकतं ते विश्वास, संयम आणि एकमेकांच्या स्वप्नांना दिलेला आधार. ही माझी रुई गावातली गोष्ट. एका साध्या भेटीतून सुरू झालेल्या, शिक्षण आणि सन्मान जपणाऱ्या आयुष्यभराच्या सोबतीची. अशाच कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.